कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय श्री राधे. श्री ज्ञानदेव तुकाराम भक्त भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की जय. स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्ब फलाधरोष्ठात्
पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायकचारु चापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। गोपाल कृष्ण भगवान की जय। सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त सच्चिदानंदघन नंदनंदन यशोदानंदन गोपिकानंदन ब्रजेंद्रनंदन भगवान श्री कृष्ण परमात्मा भक्तवत्सल भगवान श्री रामरायाच्या कृपेने आज आपण गाथा चिंतनातील भेटी या प्रकरणातील चिंतन करणार आहोत। भगवत भेटी भेटी परक तुकोबारायांचे बरेच अभंग आहे। वैष्णवांचा परमार्थ केवळ भगवंताच्या भेटीसाठीच असतो। जोपर्यंत त्या परमेश्वराची भेट होत नाही तोपर्यंत हृदयातील तळमळ संपत नसते। भगवंताच्या भेटीची आतुरता भक्ताच्या हृदयामध्ये ज्यावेळी अतिशय वाढलेली असते अशा प्रसंगी ज्यांचा अवतार तुकोबरा आहेत ते नामधाऱ्यांचे एक प्रमाण आहे। भेटी लागे जीवा लागलीसे भेटी लागे जीवा लागलीसे आस भेटी लागे जीवा लागलीसे आस भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्र दिवस वाट तुझे पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन भेटी लागी जीवा लागदिसे लागलीसे आस भेटी लागी जीवा भेटी लागे जीवा लागदिसे लागलीसे आस भेटी लागे जीवा पाहे रात्रंदिवस वाट तुझी पाहे रात्रंदिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन चकोर जीवन चकोर जीवन पौर्णिमेचा पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन चकोर जीवन चकोर जीवन पौर्णिमेचा चंद्रमा भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। ही नामदेवरायांची भेटीची तळमळ आहे आणि त्यांनी उदाहरणासहित आपलं चिंतन आपल्या या पदातून अभंगातून दिलेलं आहे। भेटी लागे जीवा लागलीसे आस, पांडुरंगा तुझ्या भेटीची मला आस लागलेली आहे। काय अत्यंत तळमळीला आस म्हटलेलं आहे आणि मी रात्रंदिवस तू केव्हा भेटशील याची वाट पाहत आहे। त्याला उदाहरण दिलं, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। ज्याप्रमाणे चकोराला पौर्णिमेचा चंद्रमा जीवनप्रद आहे, कारण चकोर अखंड अहोरात्र चंद्रमावरती प्रेम करत असतो आणि म्हणून नामदेवरायांनी हे उदाहरण अति सार्थक अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचाच अनुवाद तुकोबारायांनी आपल्या अभंगात केलेला आहे। चंद्राशी चकोर मेघाशी मयूरा, चंद्राशी चकोर मेघाशी मयूरा, चंद्राशी चकोर मेघाशी मयूरा, चंद्राशी चकोर मेघाशी मयूरा। तैसा भर आनंदाचा भाव तैसा भर आनंदाचा, तैसा भार आनंदाचा। अशी चकोर मेघाची मयूर, चंद्राशी चकोर मेघाशी मयूर, चंद्राशी चकोर मेघाशी मयूर, चंद्राशी चकोर मेघाशी मयूर। चंद्राशी चकोर मेघाशी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा। चकोराला चंद्र भेटल्यानंतर आणि मोराला मेघ भेटल्यानंतर जसा आनंद होतो, देवा पांडुरंगा तुझी मला भेट झाल्यानंतर सुद्धा मला तोच आनंद होईल, याच्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही। दोघाही वैष्णवांनी, नामदेवरायांनी या तुकोबारायांनी समान दर्जेचे अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये त्या उदाहरणामध्ये मेघाशी मयूर हे थोडीशी भर टाकली तुकोबारायांनी।
असं म्हणतात आपल्या मनीमध्ये की बाप से बेटा सवाई, तसा तुकोबारायांनी नामदेवरावापेक्षा सवाईनं काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. झडकरी येई बा विठ्ठला कंठाळविता कोकला सोकला. तुझ्या बेटीसाठी तुला आळून आळून माझा कंठ सुकलेला आहे, आता तरी लवकर ये. वैष्णवाला भगवत भेटीची किती मोठी आतुरता असते त्याचं तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो. खूप छान उदाहरण आहे. वृंदावन क्षेत्रामध्ये संत होऊन गेले ज्यांचं नाव होतं स्वामी हरिदास. त्यांच्या जीवनातली एक घटना सांगतो. खूप सुंदर अशा प्रकारची घटना आहे. मुघलांच्या काळामध्ये मुघलांनी संपूर्ण वृंदावन क्षेत्र ध्वस्त केलं. सर्व मंदिरं पाडण्यात आली, मठ मंदिरं जमीनदोस्त केली. मुघलांचा काळ शिथिल झाल्यानंतर पुढे वैष्णवांना भगवत दर्शनासाठी भगवंताच्या दर्शनासाठी मंदिर हवं होतं. परंतु उत्तर काळामध्ये मंदिर भगवंताचं कृष्णाचं मंदिर कोठे होतं हे कोणालाच माहीत नाही. आणि त्या काळातील प्रसिद्ध संत स्वामी हरिदास होते. तपस्वी संत होते ज्यांचा इतिहास मी थोडा तुम्हाला सांगितलेला सुद्धा आहे. स्वामी हरिदास यांनी सर्व वैष्णव लोकांना आश्वासन दिलं की भगवंताचा विग्रह किंवा भगवंताचं मंदिर कोठे होतं ती जागा अशी शोधल्या जाणार नाही, त्यासाठी मला तपश्चर्या करावी लागेल. आणि त्यांनी ठरवलं की 40 दिवसाचं अनुष्ठान करायचं ठरवलं. तुकोबारायांनी भगवंताच्या भेटीसाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं आणि यांनी ठरवलं 40 दिवसाचं अनुष्ठान. अनुष्ठानाचे क्रमशः दिवस निघत राहिले, गेत जात राहिले आणि त्यांची आतुरता सुद्धा तेवढी वाढत राहिली. अनुष्ठानाचा महिना संपला. 35 दिवस झाले, 36 दिवस झाले, तरी सुद्धा भगवंताच्याकडून काहीच प्रतिसाद नाही किंवा भगवंताच्या भेटीचा काहीच पताच लागत नव्हता. शेवटी त्यांनी विचार केला. मात्र 1 दिवस शेष राहिला आणि आता त्यांनी शेवटची प्रतिज्ञा केली. हे नाथ, तुला काय सांगू, मला तर असं वाटत आहे की माझ्या जीवनाची संध्याकाळ होत आलेली आहे. आणि शेवटी आर्त भावनेनं परमेश्वराला हाक मारली त्यांच्या शब्दामध्ये, अब श्याम भई आयो जी गोपाला, 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 आयो जी गोपाला हो प्यारे नंद लाला, आयो जी गोपाला ओ प्यारे नंद लाला, आयो जी गोपाला ओ प्यारे नंद लाला, आयो जी गोपाला ओ प्यारे नंद लाला, श्याम भजे आयो जी गोपाला, श्याम भई आयो जी गोपाला, श्याम भई आयो जी गोपाला, श्याम भई आयो जी गोपाला, हरे कृष्णा हरे कृष्णा
कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बिहारी लाल की जय वृंदावन बिहारी लाल की जय। आपल्या भगवान श्रीकृष्णाला अंतिम हाक मारत होते, आळवत होते, देवा माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाल्यासारखी मला वाटत आहे आणि आता तूर का नाही भेटला, एकच रात्र शेष राहिलेली आहे आणि उद्याची भोर होईपर्यंत म्हणजे प्रातःकाल होईपर्यंत जरा मला नाही दर्शन दिलं तर हरिदास तुझ्या चरणावरती आणि तुझ्या स्मरणामध्ये आपल्या देहाचं समर्पण करेल। ही आतुरता आहे, भेटीची लागलेली आतुरता आहे। हीच गोष्ट संत सुरदासजींनी आपल्या वचनामध्ये आपल्या शब्दामध्ये गायलेली आहे। सुरदासजी म्हणतात, हरि दर्शन की प्यासी आखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी। देखो चाहत कमल नयन को, ओ देखे चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, इस दिन रहत उदासी, से अखिया हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी। भेटीची तळमळ काय, हरि दर्शन की प्यासी अखिया, हरि दर्शन की प्यासी, देखो चाहत कमल नयन को, निश दिन रहत उदासी, अखिया हरि दर्शन की प्यासी। हे नाथ, रात्रंदिवस माझ्या पापण्या तुझ्या रस्त्याचा अंथरूण झालेला आहे। या पापण्यावरती पाऊल देऊन कधी नेत्राचा विषय होशील, डोळ्याने कधी दिसशील मला। किती आतुरता आहे महाराज। स्वामी सुरदासजीचे शब्द आहे, असा कोणताही वैष्णव झाला नाही की त्याने भेटीची आतुरता त्याच्या जीवनात नाही आली। आणि त्या प्रभूची भेट किती अवघड आहे आणि किती मोठी आतुरता असली पाहिजे। संत मीराबाई सांगतात, सूली ऊपर सेज पिया की, सूली ऊपर सेज पिया की, सूली ऊपर सेज पिया की, सोनी ऊपर सेज पिया की, इस विधि दर्शन हो, इस दिन दर्शन हो, गगन मंडल पर सेज पिया की, ओ जगन मंडल पर सेज पिया इस विधि मिलना हो, यही मैं तो दर्द दीवानी मेरो दर्द
हेरी मैं तो दर्द दीवानी मेरो दर्द न जाने को हेरी मैं तो दर्द न जाने को हेरी मैं तो दर्द दीवानी मेरो दर्द न जाने को घायल की गत घायल जाने घायल की घायल जाने और न जाने को और न जाने को तेरी मैं तो दर्द दीवानी मेरो दर्द न जाने को तेरी मैं तो दर्द दीवानी में दर्द न जाने को तेरी मैं तो दर्द दीवानी में दर्द न जाने को तेरी मैं तो दर्द दीवानी में दर्द न जाने को टोकाची आणि उच्च कोटीची आतुरता आहे. मीराबाई म्हणतात सुली ऊपर सेज पिया की सोवन किस विधि होय गगन मंडल पर सेज पिया की किसी विध मिल ना होय. काय सुळावरती झोपणं जेवढं कठीण अवघड आहे तेवढं त्याची भेटी सुद्धा तेवढीच अवघड आहे. त्याचप्रमाणे गंगरमंडलावरती पोचणं जेवढं अवघड आहे तेवढी भेटी त्याची अवघड आहे. आणि तुकोबारायांचे शब्द काय म्हणतात महाराज. वाटुली पाहता शिनुले डोळुले दाविसे मुले कैवोटोला वाटुली पाहता शिनुले डोळुले दाविसे बाहुले कैवोटोला वाटुली पाहता शिनुले डोळुले बाहुले कैवोटोला बाहुले कैवोटोला वाटुली पाहता शिनुले डोळे दाविशी पाऊले कैवो डोळा. काय तुझी वाट पाहत 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 माझे डोळे शिनलेले आहेत. परंतु हे नाथ हे पांडुरंगा तुझे चरण मला केव्हा दिसतील. कारण तुमाय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहली वास तुझी घाव घाली आये आये घाव घाली आये आये घाव घाली आई आये घाव घाली आई पाहते सकाळी आता पाहते सकाळी धीर नाही माझे धीर नाही माझे आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी धीर नाही माझे धीर नाही माझे धाव घाली आई आता पाहते सकाळी. आई एवढी वाट पाहिल्यानंतर आता तरी धावून ये आता तरी धाव घाल. किती वाट पाहायला लावशील. आता माझा वाट पाहण्याचा धीर सुटलेला आहे माझा संयम तुटलेला आहे. कारण हे विठाई माऊली आता माझा धीर सुटत चाललेला आहे. त्याचप्रमाणे स्वामी हरिदासजी आपल्या परमेश्वराला तीच विनंती करू लागले. माझी शेवटची विनंती आहे आणि नाही आलास तर मी आता जिवंत राहणार नाही. ज्यावेळी अशा प्रकारचा धावा केला आणि धावा केल्याबरोबर
वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पितांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा असा परमात्मा प्रत्यक्ष स्वामी हरिदासांच्या समोर प्रगट झाला. आणि नंतर स्वामी हरिदासांच्या समोर जमीन दुभंगून त्याच्यातून विग्रह भगवंताचा बाहेर आला, मूर्ती बाहेर आली. नंतर कळाले की या ठिकाणी भगवंताचं मंदिर होतं. नंतर त्याच्यावरती मंदिर बांधल्या गेलं आणि ज्या ज्या ठिकाणी भगवंताने ज्या ज्या लीला केल्या त्या प्रत्येक लीलेच्या स्थळांचं स्वामी हरिदासजीने सर्वांना सांगितलं की देवाने इथं ही लीला केली, रासलीला इथं केली, जे जे काही लीला केल्या असतील सर्व प्रकारच्या लीलेचे स्थळ दाखवून दिले. तुकोबाराय सुद्धा तीच आतुरता घेऊन येतात. तुकोबारायांचा सुद्धा नामदेवरायासारखाच एक अभंग आहे. भेटी लागे जीवा लागलीसे आज बाहेरात रंदी सवाट तुझी. असाच अभंग संत नामदेवरायांच्या सुद्धा गाथ्यात नामदेवरायांचा आहे. फक्त काही चरणामध्ये थोडासा बदल आहे. त्यांच्या अभंगामध्ये, नामदेवरायांच्या अभंगामध्ये दिवाळीच्या मुळा लेकी सावली पाहत असे वाटुली माय बापा. आणि तुकोबारायांनी लिहिलं पाहत असे वाटुली पंढरीची. तिथे मायबापा शब्द आहे, इथे पंढरीची शब्द आहे. तुकोबारायांच्या अभंगामध्ये एक कडवं शिल्लक आहे, ते म्हणजे भुकेलिया बाळ अतिशोक करी वाट पाहे परी माऊलीची. आणि शेवटच्या कडव्यात फरक आहे. नामा मने आम्ही लेकराची जाती भेटावया खंती वाटत असे. तुकोबाराय म्हणतात तुका मने मज लागली से भूक धावुनी श्रीमुख दावी द्या. असा दोघांच्या अभंगामध्ये किंचित फरक आहे, थोडेसे शब्द बदलून लिहिलेले आहे. सांगण्याचं तात्पर्य शेवटी तुकोबारायांनी ते नामदेवरायाचेच अवतार होते म्हणून नामदेवरायांचे शब्द आपल्या गाथ्यामध्ये प्रसादाच्या रूपाने तुकोबारायांनी तशाला तसे मांडलेले आहेत. थोडासा फरक करू. तुकोबाराय म्हणतात मी परमार्थाला त्यासाठी लागलेलो आहे की माझ्या आयुष्यामध्ये केव्हा तरी तुझी भेट व्हावी. धरुनी हे आलो जीवी भेटी व्हावी विठोबासी संकल्प तो नाही तुझा. देवा माझा संकल्प दुसरा कोणताही नाही. माझ्या परमार्थाचा आशय आहे की तुझी मला कधीतरी भेट व्हावी. देवा माझी अवस्था अशी झालेली आहे, कशी कन्या सासुराशी आहे. कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय मागे परतो निपाये मागे परतो निपाये मागे परतो निपाये मागे परतो निपाये कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतो निपाय तैसे झाले माझ्या जीवा. कधी भेटशी केशवा केव्हा भेटशी केशवा. काय कन्या सासुऱ्याशी जाय. मागे लेक ज्यावेळी आपली सासरसली जाते त्यावेळी ती आपल्या माहेरकडे अतिशय आतुरतेनं वाट पाहत असते. तशा प्रकारची माझ्या अंतकरणाला तुझ्या भेटीची तळमळ लागलेली आहे. केव्हा भेटशी केशवा केव्हा चुकलिया माय बाळ हुरू पाय. आई चुकल्यानंतर लेकरू जसं हुरू पाहत राहतं किंवा तळमळतं आईच्या भेटीसाठी, तेवढी तळमळ तुकोबारायांना पांडुरंगाच्या भेटीची आहे. श्रीमद भागवतामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगतो. वृत्रासुर नावाचा असुर होता.
त्वष्ट्याचा पुत्र आहे. विश्वरूप नावाचे ब्राह्मण होते, ते अति तपस्वी होते. इंद्राने त्यांना धोका देऊन मारल्यामुळे त्वष्ट्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून वृत्रासुराला जन्म घेतला. वृत्रासुराने वडिलांना विचारलं, काय सेवा आहे? माझी काही सेवा नाही, इंद्राचा वध कर, माझी सेवा हीच आहे. कारण माझा अतिशय विद्वान तपस्वी ज्ञानी पुत्राला इंद्राने मारलेला आहे. फार मोठी कथा आहे, मी तेवढी कथा तर नाही सांगणार तुम्हाला. फक्त मी जे योग्य आहे म्हणजे आपल्या विषयाला अनुसरण आहे तेवढीच गोष्ट सांग. नंतर पुढे इंद्र आणि वृत्रासुराचं युद्ध झालं. ज्या युद्धामध्ये वृत्रासुर इंद्राला आटोपत नव्हता, त्यावेळी इंद्र विष्णूला शरण गेला आणि काहीतरी विजयाचा आशीर्वाद द्या, आम्ही जिंकलो पाहिजे, वृत्रासुर मेला पाहिजे असा काहीतरी आशीर्वाद द्या. विष्णू म्हणाला, आशीर्वाद तर कठीण आहे, पण एक गोष्ट सांगतो, ती जर केली तर वृत्रासुर मरू शकतो. असा महात्मा किंवा ऋषी बघ ज्याने केवळ आयुष्यभर परोपकारच केलेला आहे, निष्काम भावाने आपली भक्ती केलेली आहे, असा तपस्वी ज्ञानी पुरुष परोपकारी पुरुष जर कोणी भेटला तर त्याच्या अस्थिचे बाण केले आणि त्या अस्थिच्या बाणाने वृत्रासुराचा वध होऊ शकतो. इंद्राने खूप शोध केला, शेवटी त्याला असा महात्मा भेटला, दधीची ऋषी. दधीचीला त्याने अस्थिची मागणी केली. अरे आपल्या शरीरातल्या अस्थी द्यायच्या म्हणजे आपल्याला मरावं लागेल की नाही. शेवटी दधीची म्हणाले, माझ्या अस्थी जर परोपकाराला उपयोगी पडत असतील, तुमचं देवांचं कल्याण होत असतील तर घेऊन टाक. त्यांनी त्याच वेळी परमेश्वराचं ध्यान केलं, ब्रह्म ध्यान लेवलं, आपल्या आत्म्याला ब्रह्मात्म्यामध्ये विलीन करून आपल्या शरीराचा त्याग केला. नंतर त्याचे अस्थी घेऊन गेला इंद्र, त्याचे बाण बनवले, वृत्रासुराशी त्याचं पुन्हा युद्ध झालं. फक्त दधीचीने सांगितलं, ज्यावेळी तुला असं वाटेल की आता पर्यायच नाही उरला, त्याच वेळी माझ्या अस्थीच्या बाणांचा प्रयोग करायचा. त्याचप्रमाणे अस्थीच्या बाणांचा प्रयोग झाला. वृत्रासुराच्या छातीमध्ये बाण घुसल्याबरोबर वृत्रासुर जमिनीवरती कोसळून पडला आणि जसा जमिनीवरती कोसळून पडला तसाच वृत्रासुराच्या अंतकरणातून भगवत स्तुती बाहेर आली. वृत्रासुर भगवंताची स्तुती करू लागला. अजात पक्षा इव मातरंखकाः. काय हे नाथ, पक्षाची लहान लहान पिलं त्याची आई वडील चारा आणण्यासाठी जर जंगलात गेली, त्यांना भूक लागलेली आहे तर आईची आतुरतेनं वाट पाहते, आई कधी येईल, मला चारा कधी देईल. त्यावढ्याच आतुरतेनं हा वृत्रासुर तुझ्या भेटीची आकांक्षा करत आहे. इंद्राला आश्चर्य वाटलं की इंद्राच्या आयुष्यामध्ये पहिलाच राक्षस आहे की ज्याच्या मुखातून वाणीतून भगवतस्तुती बाहेर आली. नाही तर राक्षसांना देव आवडत नाही, धर्म आवडत नाही, साधू आवडत नाही, संत आवडत नाही, परमार्थ आवडत नाही. ती लोक परमार्थाची निंदा करणारे, परमार्थाला प्रतिबंध करणारे राक्षस. राक्षस म्हणजे कोण नाही, आजही आहे तुमच्या आमच्यामध्ये समाजामध्ये राक्षस आहे. राक्षस म्हणजे काही दुसरी काही विचित्र कोणी काही असतं असं काही. ज्यांची शास्त्रबाह्य प्रवृत्ती आहे, ज्यांना देव धर्म संत सत्पुरुषांच्या विचाराला विरोध आहे, अशीच माणसं राक्षस आहेत. आणि इंद्राला आश्चर्य वाटलं की असुर भगवत स्तुती करत आहे, काय कारण आहे. महाराज परीक्षितजीने सुद्धा सुखदेवांना हाच प्रश्न केला, असुराच्या वाणीतून भगवत स्तुती काय कारण आहे. त्याला कारण सांगितलं काय आहे. परीक्षित, ज्यांच्या अस्थीचे बाण बनवले होते त्या अस्थी कोणाच्या होत्या? त्या ऋषीच्या, साधूच्या अस्थी होत्या. आणि साधूच्या अस्थीचा बाण त्याच्या हृदयात प्रवेश केल्याबरोबर त्याचं हृदय बदलून गेलं. तो असुर होता, तो देवत्वाला प्राप्त झाला, म्हणून त्याच्या अंतकरणातून भगवतस्तुती आली. म्हणजे साधूच्या अस्थीचा स्पर्श झाल्याबरोबर असुर साधू होऊ शकतो.
मग तुम्ही आम्ही का होऊ शकणार नाही? सत्पुरुषांचे जे काही शब्द आहेत या शब्दांचा आपल्या हृदयापर्यंत सखोल हृदयापर्यंत जर शब्द गेले तर परिवर्तन घेऊन ते शब्द उठतील काय. पण नाही तर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. ऐकायचं सोडून द्यायचं. किती वर्षापासून आपण ऐकत आलो आहोत. अरे ऐकणं ही चांगलीच गोष्ट आहे. श्रवण अतिशय उत्तम भक्ती आहे. एथ मनाचा मारू न करता इंद्रियाशी दुःख न देता मोक्षाशी आयता श्रवणाची माझी परंतरी अवधाने कले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का. ज्ञानेश्वरी सांगतात, माऊली सांगतात काय तशा स्वरूपाचं ऐकलं तर मोक्ष मिळेल. मग आता अस्थिचा स्पर्श झाल्यानंतर असुरामध्ये परिवर्तन झालं. देवत्व आलं नव्हे साधुत्व आलं त्याच्यामध्ये. आणि तो गाऊ लागला माझी काय स्थिती झाली तुझ्या भेटीसाठी. तुकोबारायांच्या भाषेत जीवना वेगळी मासोळे जीवना वेगळी मासोळे जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या वेगळी पाण्यातली मासोळी जर काढून पाण्याच्या बाहेर टाकली ती तळमळते. तिचा प्राण निघायला पाहतो. तुकोबारा म्हणतात त्या मासोळी सारखी माझी त्या माशी सारखी गती झालेली आहे. पाणी मोमीन प्यासी पाणी मोमीन प्यासी पाणी मोमीन प्यासी पाणी मोमीन प्यासी मोहे सुना सुना आवत हासी मोहे सुना सुना आवत हासी पानी मोमीन प्यासी प्यासी पानी मोमीन प्यासी प्यासी पानी मोमीन प्यासी प्यासी पानी मोमीन प्यासी
पानी न पियासी मोहे सुन सुन आवत आसी। महात्मा कबीर पाण्यामध्ये राहूनही मासी ताणलेली आहे। तुकोबाराय म्हणतात तसा मी परमार्थात राहूनही तुझ्या भेटी वाचून ताणलेलो आहे। परमार्थात आहे पण तुझी भेट नाही, म्हणून ही आशा आहे तुझ्या भेटीची। काय आणि भेटीची आशा झाल्यानंतर भगवंत भेट देतच असतो। शेवटचं उदाहरण सांगतो, ज्याच्यानंतर कथेला मी भगवत चरणी पूर्ण विराम देणार आहे। त्या अगोदर एक छोटंसं उदाहरण जाता जाता रामायणामध्ये शरभंग मुनीची कथा येते। ऋषी शरभंग ज्यांच्या सर्वांगाला कोड झालेला होता, कुष्ठरोग। कोड वेगळा असतो, कुष्ठरोग वेगळा असतो। सर्वांगाला कुष्ठ झालेला होता, त्यांचं अंग सडलेलं होतं, अंगामध्ये नुसतं रक्त आणि पू व्हायचा। ऋषी होते, संत होते, साधू होते। त्यांना वार्ता कळाली की राम या वनामध्ये येत आहेत। राम वनामध्ये यायच्या अगोदर राम भेटीची ते प्रतीक्षा करत होते, मला कधी राम भेटतील। आणि एके दिवशी अचानक निरोप आला की आपल्या अरण्यामध्ये राम आलेले आहे। परमानंद झाला त्यांना, नक्की आता 100% मला राम दर्शन होणार। त्यांचं एक मन म्हणायचं की मी कुष्ठी आहे, सडलेलं अंग आहे माझं, राम येतील कदाचित, आश्रमच्या गेट पर्यंत येतील, तिथून मला पाहतील, निघून जातील, परंतु मला रामाला आलिंगन द्यायची इच्छा आहे। सडलेल्या अंगाला कोणी आलिंगन देऊ इच्छिल का? काय? आणि ही सडण फक्त शरीरावर असते, फक्त हृदय सडलेलं नसलं पाहिजे, अंतकरण चांगलं पाहिजे। त्यांचं अंतकरण इतकं पवित्र होतं, शरीर जरी सडलेलं असेल तरी। आणि हाक मारत होते ते आतल्या अंतकरणातून मारत होते। तुम्ही गळ्यापासून आम्ही गळ्यापासून वरती हाका मारतो, म्हणून देव सुद्धा दरवाजा सोडून तुमच्या आमच्याकडे येऊ शकत नाही। त्याला माहित आहे की नकली हाक आहे। हाका मारणारा जर नकली असेल तर त्याची हाकही नकली असते, खोटी हाक। त्यांची अंतरात्म्यातील हाक होती। अंतरात्मा जागृत झाल्यानंतर अंतरात्मा हाक मारू लागतो, भेटी लागी माझा फुटत से प्राण, फुटत से प्राण। भेटी लागी माझा फुटत से प्राण, फुटत से प्राण। काया वाचा चरणाचा आशय एवढाच आहे की त्यांचं मन भेटीसाठी घुटत आहे, आतल्या आत घुटत आहे। काय हाक बाहेर आल्यानंतर देव येतो। शरभंग मुनी आतुरतेनं वाट पाहत होते। तेवढ्यामध्ये राम आल्याची वार्ता आली की राम म्हणजे ते दरवाज्यात उभेच होते आणि तेवढ्यामध्ये राम आले।
शरभंगाच्या मनात संकोच झाला की सडलेल्या शरीरानं त्यांना कशी मिठी मारायची, आणि भक्तांचा संकोच देव सर्व काही माहीत असतं त्याला. सीता आई साहेब आहेत, लक्ष्मण आहे, त्यांनी पाहिल्याबरोबर नापलं दाबून जाते. अरे वा, हा बुवा आता या सडलेल्या माणसाला काय करतो काय. भक्तासाठी देव इतका भोळा आहे, तो आपल्या ऐश्वर्याला सर्वाला विसरून जात असतो. जसे शरभंग समोर आले, भगवंत गेले आणि शरभंगाला मिठी मारली देवच जाऊ. आणि तुमच्या आमच्या अंगामध्ये जसा शर्ट सदरा असतो तसे देवाच्या अंगात तुम्ही फोटोत पाहिला असेल, असतो कधी सदरा. आता कोणीतरी मूर्त्या सजवलेल्या आहेत, पूर्वी कशाच्या मूर्त्या सजवलेल्या होत्या. आता लोक त्याला धोतर नेसवतात, पितांबर नेसवतात, शर्ट घालतात, पटका घालतात, काय काय करतात. ह्या भक्ताच्या भावना आहे. मी सांगत नाही की चुकीच्या आहे म्हणून, हे भावना आहेत भक्तांच्या. भगवंत आणि वनवासी होते, विरक्त अवस्था होती, फक्त खाली धोतर नेसलेलं होतं, दुपट्टा अंगावरती होता, उघडच अंग होतं. तसे गेल्यानंतर तसे त्याला जाऊन आलिंगन दिलं, चिटकले त्याला. आता त्यांच्या अंगाची घाण प्रभूच्या अंगाला चिटकली असेल का नाही? सहज. लक्ष्मण आणि सीता म्हणले काही झालं, इथं कमाल झाली. यांच्या बरोबर राहणंच बरोबर नाही. कोणाला जाऊन भिडतील काही सांगताच येत नाही. नाही, इतकं भोळं पण नसावं. देव महाराज आपला भक्त जर असा भेटला शरभंगासारखा, सर्वस्व विसरून जातात. शरभंगाला भेटले. शरभंगाला भेटल्यानंतर रामाने हे नाही म्हटलं लक्ष्मणा तू सुद्धा मिठी मार म्हणून. त्याला माहित होतं की याला आवडत नाही या गोष्टी, है की नाही. आई साहेबाची तो गोष्टच नाही. चला, शरभंग ऋषी निदान 3 दिवस तरी मुक्काम करा. हे दोघं जण म्हणले आता मेलो आपण, 3 दिवस ही तर आहे. हा बुवा जर हो म्हटलं तर आपल्याला काहीच म्हणता येत नाही. 3 दिवस, कमीत कमी 3 दिवस द्या आम्हाला. हात जोडून विनंती केली. काय भगवान राम म्हणाले 3 दिवसच कशाला म्हणतो, 3 जन्म जरी म्हटलं तर तुझ्या सोबत राहायला तयार आहे. काय लक्ष्मण म्हणाला आमचं मग आम्ही कसं करायचं, जायचं का परत. शरभंग ऋषीला एवढं प्रेम दिलं. गोस्वामीनं प्रसंग टिपलेला आहे आपल्या शब्दात. सीता अनुज समेत प्रभू नीलजल सियावर रामचंद्र जय राम, मेरे प्रभु राम जय जय राम. सियावर राम जय जय राम, मेरे प्रभु राम जय जय राम. सीता अनुज समेत प्रभु नील जलद तनुषा, मग ही बस हो निरंतर सगुण रूप श्रीराम. बाहेर आलिंगन दिलं. शरभंग ऋषीने प्रार्थना केली, काही दिवस करा आमच्याकडे वास्तव्य, आम्हाला सुद्धा सेवेचा मोका द्या. सीता आणि लक्ष्मण म्हणले आम्ही स्पेशल सेपरेट सेवे करता आलो, याची सेवा कशाला घेता. हा सडका याच्या हाताने. जाताना आठवलं म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि लगेच कथेला पूर्णविराम द्यायचा आहे. मी ज्यावेळी भारत प्रवास करायचो, एके ठिकाणी असा प्रसंग आला. दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, मला भूक लागलेली होती आणि समोर एक सद्ग्रस्त रस्त्यात उभा होता. मी म्हटलं इथे काही आश्रम, मठ, मंदिर, काही भोजनाची व्यवस्था वगैरे गाव असेल तर भिक्षा मागतो. हो म्हणाले महाराज तुम्ही असं करा, समोर एक फरलांग गेल्यानंतर उजव्या बाजूला रस्ता आहे आणि तो रस्ता एका शिव मंदिरावर जातो. फार मोठे संत आहे तिथे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमची भोजनाची व्यवस्था होऊ शकते. मला आनंद झाला. मला वाटलं एक तर भोजनही मिळेल, संत भेटी होईल, दर्शन होईल. मी गेलो. गेल्यानंतर 85 ते 90 वर्षाचे महात्मा
एका लाकडाच्या आराम खुर्चीवर बसलेले होते आणि गीता रहस्य जो इंग्रजीमध्ये असणारा ग्रंथ पुस्तक ते ग्रंथ वाचत होते. चष्मा लागलेला होता आणि बारीक अक्षरातला तो ग्रंथ ते इंग्रजीमध्ये ते वाचत होते. मी म्हटलं की महात्मा विद्वान दिसतो, इंग्रजी सुद्धा वाचतो. त्यांनी वरती पाहिलं, मी दिसलो. म्हणले बाळ कुठून आलास? त्यावेळी मी लहान होतो, माझं वय कमी होतं. अरे म्हटलं बाबाजी ऐसे ही घूमते फिरते राम है, आपकी बात किसी ने बताई, मैं आपके दर्शन के लिए आया हूँ. बोले इस समय तो भोजन का समय हो गया है, तेरा भोजन तो नहीं होगा. हमने कहा नहीं, भोजन नहीं हुआ है. आणि मग माझं सहज लक्ष त्यांच्या हाताकडे गेलं तर त्यांचे सर्व हाताचे बोटं सडलेले होते, तळहात सडलेले होते, असे कुष्ठरोग झालेला होता. बोले तू क्या कर, शिवजी के मंदिर में महिम्न स्तोत्र आता है तुझे? मैंने हाँ साहब आता है. तू महिम्न स्तोत्र बोल, तब तक मैं दोनों का स्वयंपाक करता हूँ, भोजन बना देता हूँ. अरे बाप रे म्हटलं, आता या सडलेल्या हाताचा स्वयंपाक खायचाच कसा? आता उंडा त्यानं तयार करणार, भाजी त्यानंच करणार, त्या भाजीचे हे कापणार, ते भाजी सर्व काही, आणि सडलेले हात कसं खायचं? हमने कहा बाबा जी क्यों तकलीफ ले रहे, मैं महिम्न स्तोत्र भी मैं बोलता हूँ और स्वयंपाक भी करता हूँ, दोनों का मुझे उतनी सेवा. माझ्या मनामध्ये त्यांच्या प्रती एक नफरत तयार झाली. असे म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्या प्रती असा भाव तयार झाला की ते किती घाणेरडे हात आहे, ते पुवाचे रक्ताचे हात त्या भाजीला लागतील, याला लागतील. नाही 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 बोले, तो अतिथी आहे, छोटा क्यों ना हो, तो अतिथी आहे. तेही माझी परीक्षाच होती. म्हणजे अतिथी आहे, कर्तव्य मेरा आहे भोजन बनवून. ते 90 वर्षाचे आणि मी त्यावेळी असेल 22-23 वर्षाचा छोटासा. आणि त्यांच्यापुढे त्यांच्याकडून मी सुद्धा सेवा थोडी घ्यायची, मी त्यांची सेवा करायला पाहिजे. ते तयारच होत नव्हते. ते बोले तेरी ज़्यादा आग्रह, दोनों मिलके बनाएंगे. मी म्हटलं की मैं रोटी बना देता हूँ, आप सब्जी बना दो. सब्जीला काय डायरेक्ट हात लागत नाही, नाही. पण रोटी बनायची म्हणणार ते उंडेला ते हात लागणार, ते पुन्हा ते सर्वच गोष्ट आले त्याच्यात. हमने कहा मैं रोटी बनाता बाबा जी, आप सब्जी बना दीजिए. नहीं 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 बोले, मैं रोटी बनाऊंगा, तू सब्जी बना दे. त्यांनी ओळखलं की याच्या मनामध्ये माझ्या प्रती घृणा निर्माण झालेली आहे, घृणा निर्माण झालेली आहे. मग हो नाही शेवटी त्यांनीच रोटी बनवली आणि मी सब्जी वगैरे ते भाजी वगैरे कापून वगैरे दिली, त्यांनीच ती फोडणी दिली. आता त्यांनी मला म्हटलं हे ताटात ठेव, नैवेद्य दे देवाला, मग बरोबरच भोजन करू आणि माझ्या हातानं मी त्या ठिकाणी तुला वाढेन, मी देत जाईन, तू खात जा, दोघं खात जाऊ बरोबर. मी म्हटलं आतापर्यंत लागले होते आता, पण ते भाजल्यानंतर ते वाळून गेलं, आता काय राहिलं आहे की नाही. परंतु आता पुन्हा झाल्यानंतर ते मला बोरोटी हातानं मला देणार, पुन्हा लागणार. इतका अडचणीत आलो मी, तुम्हाला काय सांगू. शेवटी मी म्हटलं बाबाजी एक ही बार परोसले, ते बार बार क्या परोसणे. मला वाटलं त्यांच्या हातीकडे जायपूर्वी आपण 2-2 रोट्या घ्यायच्या, दोघांच्या ठेवून द्यायच्या. अरे मी संकल्प करायच्या आतवर त्याने धरल्यानं माझ्या ताटात ठेवल्या. परंतु तुम्हाला चमत्कार सांगतो, त्यांनी ज्यावेळी माझ्या ताटामध्ये रोटी ठेवत होते त्यावेळी माझ्या हातापेक्षा कितीतरी सुंदर हात त्यांचे होते. त्यावेळी त्यांच्या हाताला कुष्ठ नव्हता. मी परीक्षेत 100% फेल झालो, मला 0 मार्क मिळाले आणि ते परीक्षक होते. त्यांनी काय, आणि मग आता माझ्या मनातलं सर्व गेलं. मी म्हटलं हे काहीच नव्हतं, पण मला दाखवलं परीक्षा घेण्यासाठी. आणि मग आम्ही भोजन वगैरे झालं, बसलो. बोले क्यों रे, तेरे मन में मेरे प्रति घृणा हो गई थी ना. मैंने कहा हाँ, आपके प्रति मेरे मन में बहुत घृणा हो गई थी गुरु महाराज, मैं क्या कहूँ. बोले एक बात याद रख, कभी भी संत महात्माओं के प्रति घृणा नहीं करना, वो कैसे भी होंगे. त्यांनी मला एक शब्द आजही माझ्या हृदयात मी कोरून ठेवलेला, महात्मा कैसे भी होंगे उनके प्रति कभी भी घृणा के भाव कभी नहीं निर्माण होना चाहिए. ये साधु जीवन नहीं है.
अनुभवी सत्पुरुष होते, ते फार उच्च कोटीचे महात्मा होते, त्यांचं मी वर्णन सुद्धा इथे करू शकत नाही, एवढे ते अधिकारी पुरुष होते. मी तुम्हाला काय सांगू, काय अशी गोष्ट असते. शरभंग ऋषीचं शरीर सुद्धा तशाच प्रकारचं सडलेलं होतं. अरे काय म्हणतात, सगुण रूप श्रीराम मग हिय बसवू निरंतर मम रिय. हिय म्हणजे हृदयात. राम 2-3 दिवसच काय, परंतु कायमचं माझ्या हृदयात तुम्ही निवास करा, असं शरभंग म्हणतात. राम म्हणाले काही हरकत नाही. आणि रामाने सांगितलं तुम्हाला दोघायला जायचं असेल तर जा, जिकडे जायचं, मी आता इथंच राहतो. एवढा चांगला भक्त मला भेटला, मी कशाला तुमच्या सोबत येऊ. प्रभू श्रीरामाने सीतेला आणि लक्ष्मणाला त्यावेळी म्हटलं, का रे सीते, लग्न झाल्यापासून तुला माझं सानिध्य, आणि हा तर माझ्या जन्मापासून सोबत आहे. काय न तुम्हाला राम कळाला न रामाचे भक्त कळाले, धिक्कार आहे तुम्हा दोघांनाही. साधू कळणं अतिशय अवघड असतं आणि देव कळणं सोपं आहे, परंतु साधू कळणं अतिशय अवघड आहे. नंतर याच्यातून पुष्कळ गोष्टी आहेत. पुढचं नाही मला गोष्ट सांगायची. शरभंग ऋषीला जी आतुरता होती त्या आतुरतेनं श्रीरामाने दर्शन दिलं आणि त्या शरभंगाने पुढे फार मोठी सुंदर कथा आहे. शरभंगाने सांगितलं, माझ्या अंतकरणामध्ये नित्य आपला निवास असावा, एवढी शरभंगाची प्रार्थना आहे. आणि त्याच वेळी भगवान श्रीरामाने शरभंगाला आपलं केलं, त्याला भेटी देऊन मुक्त केलं. तुकोबाराय सुद्धा शेवटी हे सांगतात, जन्मोजन्मीचे संचित भेटी झाली अकस्मात. अनंत जन्माचं संचित आहे, त्याच्यामुळे मलाही सुद्धा अकस्मात भेटी झाली. परंतु देवा माझे चित्त तुझे पाय, पाया मिठी पडली पंढरी राया. माझं चित्त तुझ्या स्वरूपात गुंतलेलं होतं म्हणून आज तुझी माझी भेटी झाली, आणि अशी सदैव भेटी राहू दे, अखंड राहू दे, एवढीच प्रार्थना केली. आणि म्हणून झालेली ही गाथा चिंतनाची सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करायची आहे. अगोदर 2 शब्द आणि तदनंतर सेवेचं समर्पण प्रभू चरणी करायचं आहे. अखंड चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा सोहळा साजरा होत आहे. मी तुम्हाला सुरुवातीच्या दिवशी सांगितलं, आमचे हरिभक्त परायण गावले महाराज यांनी मला गाथा चिंतनासाठी आमंत्रित केलं. नुकतंच माझं नवरात्र अनुष्ठान झालं होतं, शरीर अतिशय थकलेलं होतं, परंतु मला वाटलं चिंतनही होईल आणि थोडासा आरामही होईल, म्हणून त्यांच्याच आश्रमावरती तिकडे 9 दिवस 7 दिवस विश्रांती झाली थोडी, आणि हे चिंतनही तुमच्यासमोर मी मांडू शकलो. सज्जनांनो, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी. जे व्हायचं असतं, जे घडायचं असतं ते परमेश्वराच्या कृपेशिवाय होत नाही. मी काही माझ्या मनातून ठरवलं नव्हतं की हे चिंतन होणार आहे, परंतु रामरायाची कृपा आणि साधकवत ज्यांचं हृदय आहे असे आमचे हरिभक्त परायण गावले बाबा, आणि त्याचप्रमाणे संपूर्ण श्रीराम वारकरी मंडळाचे ट्रस्ट मंडळी, जेवढे काही सदस्य मंडळी आहे, सर्व मंडळी धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, साधू संतांची महात्म्यांची सेवा करणारी आहे, आणि रामरायाच्या सेवेमध्ये अनेक वर्षापासून हा सोहळा साजरा होत असतो. मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून ज्यावेळी मला वेळ मिळतो त्यावेळी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. या मंदिरात बसून सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे, काय आता आमच्या विदर्भात मराठवाड्यात ज्यावेळेस आम्ही जातो, एवढे जेवढे माणसं बसले एवढे टाळकरी असतात नुसते, काय बाकी श्रोत्याच्या अंदाजावरून तुम्ही घ्या किती श्रोते असतात. आता हे शहर आहे, होऊ शकते कमी जास्त, आणि रामरायाला या मंदिरात ज्यांना ज्यांना ऐकण्यासाठी बोलवायची इच्छा असेल ते तेच येत असतील, असं काही असेल ऐक नाही. श्रवणाच्या प्रती, कारण अध्यात्माचा संस्कार
सर्वामध्ये समान नसतो, कोणामध्ये कमी असतो, कोणामध्ये जास्त असतो. श्रोते जरी कमी असेल परंतु माझ्या अंतकरणाला आल्हाद देणारे श्रोते आहेत. अतिशय एकाग्रतेनं प्रेमाने श्रवण करतात आणि हीच गोष्ट महत्त्वाची आहे. अस्तु म्हणून पुष्कळ काही बोलायसारख्या गोष्टी आहेत, पण मला सुद्धा जायची नितांत घाई आहे. म्हणून आजची कथा आपण 1 घंटा ठेवली. महाराजांनी सांगितलं तुमच्या इच्छेवर 1 घंटा करा, अर्धा घंटा करा, 2 घंटे करा, किती करा. काय राजी हूं मैं उसी में जिसमें तेरी रजा हो. काय परमेश्वर जेवढा वेळेत राजी असेल तेवढी वेळ आपल्याला त्यानं दिलेली आहे, तेवढी आपण जरूर साजरी केली पाहिजे. अरे म्हणून हे चिंतन न संपणारी आहे. काय कधी कधी कीर्तन संपतं, प्रवचन संपतं, पण कीर्तन आणि प्रवचनातलं चिंतन कधीच संपत नसतं. तशी ही तुकोबारायांची गाथा चिंतन जे आहे याच्यामध्ये अनेक प्रकरणं पुढे आहेत, एकापेक्षा एक चढत्या पायऱ्या आहेत. आणि आपण जेवढ्या पायऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तेवढी प्रकरणावरती मी तुम्हाला गाथा चिंतन जरूर सांगितलेलं आहे. समाजाच्या भाषेत, तुम्हाला कळलेल्या भाषेत जेवढं सोपं मला करता येईल. चिंतन सोपं नसतं, चिंतन हे अति सूक्ष्म असतं आणि सूक्ष्म अंतकरणाचे लोक ते सूक्ष्म हृदयानं आपल्या अंतकरणामध्ये ते चिंतन साठवू शकतात. परंतु तुमच्या प्रत्येकाच्या पदरामध्ये पडावं याची मी त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून 7 दिवसपर्यंत आज 7वा दिवस आहे आणि आपल्या सप्ताहाचा उद्या 8वा दिवस आहे. सोबतच उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाने सांगत आहोत असते. चिंतन सांगत असताना आमचा विषय झाला की जसा विठ्ठल भक्ती धामूर्ती चिंतन असतं ते एका अभंगावर चिंतन होतं. हे त्या ठिकाणी एका विषयावरती चिंतन आहे, विषयवार चिंतन आहे. एक अभंग तर 4000 अभंग आहेत आणि तेवढे दिवस लागतील. तेवढे दिवस काय आम्ही टिकू शकू न शिकू काय सांगता येतं. परंतु या चिंतनामध्ये थोडीशी वाद्य आणि संगीत आणि गायनाची भर जर टाकली तर हे चिंतन पुन्हा मधुर होईल. आणि म्हणून आम्ही महाराजांच्याकडे ही गोष्ट सांगितली, ते मला काही हरकत नाही. आणि म्हणून मला 7 दिवस जी आमची वैष्णव मंडळी आहे, गायक मंडळी आहे, हरिभक्तपरायण भरत महाराज मिटके हे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण राठोड महाराज, हरिभक्तपरायण आमच्या सोबत आलेले आमचे विद्यार्थी मदन महाराज मस्के, मदन महाराज नखाते हे सुद्धा सोबत आहे. त्याचप्रमाणे हार्मोनियमवरती अति सुंदर ज्याने हार्मोनियमचे स्वर मला पोचवले पुरवले असे आमचे हरिभक्तपरायण काशीकर सर, त्यांनी हार्मोनियमची साथ दिली. आणि हरिभक्तपरायण जगदीश महाराज दातीर यांनी सुंदर अशा प्रकारचं साजेल तशाच प्रकारचं मृदंग वादन केलं. खूप आनंद वाटला. मी तुम्हाला कालच सांगितलं की या मंडळीमुळे मला बोलायला किंवा सांगायला अतिशय आनंद वाटला. आणि मला असं वाटू लागलं की ही मंडळी आजकालची माझ्या सोबत नाही, जन्मजन्मांतरापासून सोबत आहे की काय. कुठेही असं खाली बाजू पडू दिली नाही. जिथं मी उचलला असेल त्यांना प्रसंगाला असेल उचलायचा, एक क्षणाचाही विलंब न करता आणि विषयाला अनुसरून. काय असतं की अभ्यासपूर्ण चिंतन असतं तर विषयाच्या व्यतिरिक्त प्रमाण द्यायचं नसतं. परंतु त्यांनी इतकी खूप काळजी घेतली आणि योग्य प्रमाण द्यायला त्याचा अभ्यास सुद्धा लागत असतो, कोणी देऊ शकत नाही. म्हणून आमचे मिटके महाराज असतील, राठोड महाराज असतील यांनी सुद्धा, आणि आमचे जे मदन आहेत त्यांनी सुद्धा गाथा चिंतनात हा त्यांचा पहिलाच प्रसंग आहे. तरी सुद्धा यांनी कोणतीही बाजू नाही करू दिली. आणि मृदंग सुद्धा बाह्य काही न वाजवता अति छान जे पाहिजे तेच. आणि जे मला स्वरांची आवश्यकता होती सरांनी सुद्धा, काशीकर सरांनी सुद्धा ती स्वर पुरवले. म्हणून आमच्या सर्व वैष्णव मंडळीला मी खूप खूप धन्यवाद देतो.
अरे अशाच आमच्या भेटीगाठी भविष्यातही होत राहावं अशी अपेक्षा करतो काय. आणि तुम्ही सर्व श्रोतागण नाही शेवटचाही स्वरात झटका मारून गेलाच पाऊस, त्याला शेवटचा झटका म्हणतात. परंतु आपल्या कामाच्या अगोदर त्याने हाजरी लावली निघून गेला. तो म्हणला बा शेवटी मी नसतो आलो तर तुम्ही उद्या मला शिव्या दिल्या असत्या, तुम्ही शेवटी कस काय नाही आले, मधात येऊन गेले होते एक दिवस. म्हणून ती एक झलक आपल्याला त्या, आणि ते शुभ असतं. यज्ञ असो, हे चिंतन सुद्धा यज्ञ आहे. या यज्ञावर सुद्धा त्याचा वर्षाव झाला. अर्थ मला तर असं वाटतं की आजचा वर्षाव त्या दिवसाचा वर्षाव कोणी केला पता नाही, पण आज पांडुरंगानंच केला. जेवढा पाहिजे तेवढा झाला वर्षाव, आणि त्यांनी सुद्धा आपली याच्यातून सुट्टी घेतली, तोही त्याच्या मार्गाने निघून गेला. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या महाराजांनी गाथा चिंतनार्थ जी अपेक्षा केली ती अपेक्षा माझ्याकडून पूर्ण तर होणं शक्यच नाही. काय माणूस म्हटल्यानंतर त्याच्याकडून पूर्ण काही नसते होत, आणि चिंतन कधीही न पूर्ण होणारी गोष्ट आहे. परंतु त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. आणि आपले अनेक वर्षापासून मला अनुभव आहे. आपला श्रीराम वारकरी मंडळ यांनी एक नियम चांगला केला की शुद्ध परमार्थ जेवढ्यानं घडेल अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करायचे. जास्त वाजा नाही, गाजा नाही, जास्त काही नाही. आणि ही खरी वारकऱ्याची परंपरा इथं पाहायला मला मिळते. आणि म्हणून मी सुद्धा कधी कधी तुमच्यामध्ये सामील होत असतो. काय मी मोठमोठ्या वारकऱ्यांच्या सानिध्यात राहिलो, वारकरी संतांच्या सानिध्यात राहिलो, आणि इकडे सुद्धा शंकराचार्यासारख्या विद्वान लोकांच्या सानिध्यापासून सर्व अनेक संत महात्मा त्या लोकांचं सानिध्य उत्तर हिंदुस्थानात मला घडलं. तिकडचाही अभ्यास करायला मला मिळाला, आणि इकडचा अभ्यास मी कधी सोडला नाही. कारण माझा हा आहे झरा मूळचा झरा आहे हा वारकरी संप्रदाय, आणि तो सुद्धा मी कधी विस्मृत होऊ दिला नाही. नाहीतर तिकडे गेल्यानंतर महाराज हरिपाठ विसरून जातात लोक, त्याला हरिपाठ सुद्धा येत नाही, हरिपाठही म्हणता येत नाही, अभंग विसरून जातात. कारण तिकडे संबंधच नाही या गोष्टीचा. कारण मी हे केल्याशिवाय तिकडं असताना सुद्धा पाणी सुद्धा पिलो नाही हरिपाठ म्हटल्याशिवाय. मी माझ्या वारकरी संप्रदायाला तिथेही जपलं, आणि आता इकडे तर तुमच्या सोबतच आहे म्हणून हा प्रश्न नाही. अरे अशा प्रकारची ही आपल्या वारकरी संप्रदायाची सेवा श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्टच्या वतीने योग्य रूपात होते. हा एक वेगळा आनंद मला आपल्या नाशिकला या काळाराम मंदिरात असेल, विठ्ठल भक्तिधामवर असेल. मी अगोदर सांगितलं, मला माझ्या नियमाप्रमाणे एक जरी माणूस माझ्या पुढे असला आणि माझा टाईम दिला असेल तर मी ते एका माणसाला सुद्धा सांगत असतो. आणि माझ्या पुढे 5,000 10,000 असतील, 1,00,000 लोक असतील तरी मी ते सांगत असतो. काय आपण आपल्या नियमाप्रमाणे चालायचं, हे माझा नियम आहे. आणि म्हणून आता तुमची सर्वांची रजा घ्यायची आहे. कारण उद्या सकाळीच आमच्या बुलढाण्याला वारकरी भवनाचं भूमिपूजन आहे. आमच्या स्थानिक तिथल्या आमदारांनी 2.5 ते 3 करोड रुपये वारकरी भवनासाठी आणलेले आहेत मुख्यमंत्र्याकडून. आणि म्हणून बुलढाणा शहरामध्ये वारकरी भवनाची अशा प्रकारची तिथे भूमिपूजन सोहळा होणार आहे. तो उद्या सकाळी ठेवलेला आहे. आणि मी त्या जिल्ह्यामध्ये राहत असल्यामुळे आवर्जून त्यांनी मला अशा प्रकारचे सोहळ्याला उपस्थिती माझी आमंत्रित केलेलं आहे. आणि तिथे माझ्या हस्तेही भूमिपूजन आहे, म्हणून मला जाणं गरजेचं आहे. नाही तर महाराज म्हणत उद्या तुम्ही काल्याचं कीर्तन करून जा. म्हटलं मी काल्याचं कीर्तनही केलं असतं, पण तिथे जाणं गरजेचं आहे. मी शब्द दिलेले आहे त्याप्रमाणे मला वागावं लागणार आहे. म्हणून झालेली आतापर्यंतची सेवा श्रीराम वारकरी मंडळ ट्रस्ट असेल, ट्रस्टावर प्रेम करणारी लोक असतील, मला सहकार्य करणारी ही सर्व आमची गायक मंडळी असेल, आणि तुम्ही ज्या प्रेमाने सर्व श्रोत्यांनी जे श्रवण केलं तुम्ही असाल, सर्वांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. आणि माझ्या वाणीला श्री रामरायाच्या चरणी विश्रांती देतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.